म्हटल्यावर त्यांनी मला नोकरीला घ्यावं अशी माझी विनंती आहे. तुमच्या सगळ्या म्हणजे ह्याच्यावर पतीवर सगळं म्हणजे कुटुंब अवलंबून होतं का? हां, आम्ही दोघेच आहेत सध्याला पण. म्हणजे त्यांच्यावर सगळं हां, अवलंबून आहे आणि त्यांच्या सेवेनंतर तुम्हाला घ्यावे असे तुमचे म्हणणे आहे. हां, माझी म्हणणे शिवसेना तीच आहे. मागणी केली आहे का तुम्ही? हां, केलेली आहे हां. आणि शिवसाहेबांचं काय म्हणणं आहे? आता शिवसाहेब नवीन आलेत मुलांनी. हे नवीन आलेत तर तसं आम्ही त्यांना आणखीन भेटले नाही. हे हां. निवेदन अगोदर दिलं होतं आम्ही. ते साहेबांची बदली झाली माहीत नाही. पण शिव त्या शिवसाहेबांनी आतापर्यंत भेट घेतली का तुमची? पहिल्या शिवला भेटली होती आम्ही. या नाही. साहेबांना नाही भेटले मी आणखीन. बरं. ठीक आहे. ते म्हणतात आमच्या तुम्ही आमची माझी नवऱ्याची नोकरी महादेव जनार्दनच्या पोरीला तृप्ती गावस्कर यांना द्यावे असे म्हणून म्हणतात. एवढे पैसे घ्या तेवढे पैसे घ्या पण मला घ्यायचेच नाहीत आणि आमची नोकरी आम्हाला परत मिळावी अशी मी विनंती केलेली आहे. आणि महादेव साहेबांच्या पण जाऊन पाया पडलेले आहे की काय माझ्या नवऱ्याने तुमचे पैसे घेतलेत ना ती देऊन टाकते म्हणून विनंती केलेली आहे. तरी पण त्यांचं तसंच आहे. ह्या माणसाला घरी पाठवतात 4 पैसे घ्या त्या माणसाला आम्हाला पैशाची गरज नाही. 13 लाखाला नोकरी मागायला लागलेत माझ्या नवऱ्याची आणि मी माझ्या स्वतःचा मी भांडेधुणे करून मी 45चा बंगला खरेदी केलेला आहे आणि यांचे 13 लाख काय आम्हाला उधळायच्यात का? ती त्यांना सांगा सगळ्यांनी जाऊन की मला नोकरी द्यायचीच नाही. माणसाने एकदा सांगितल्यावर नाद सोडून द्यावा लागते. 30-100 का गिरवतात. ह्या नेत्याला घरी पाठवतात त्या नेत्याला घरी पाठवतात. म्हणजे माझ्या नवऱ्याचं जीनच मुश्किल करून ठेवलं यांनी. का बरं? आमची नोकरी असून आणला भीक मागायची पाळी आली. हां. यांनी आम्हाला घरी का बसवले? 9 महिने झाले येऊन घरी आगा म्हणावं म्हणजे आम्ही खातो. गरीब बघून माझ्या नवऱ्याचा फायदा घेतले. माझ्या नवऱ्याला काय वाचायला लिहिता येत नाही. बरं. डी न्यूज चॅनल बार्शी यांचे म्हणणे गंभीर आहे. यांची नोकरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. तरी यांचे म्हणणे शिवसाहेबांनी त्वरित घेऊन यांना न्याय द्यावा. माझ्या नवऱ्याला त्यांनी बिलकुल अटकायचं नाही आणि महादेव साहेबांनी तर बिलकुल अटकायचं नाही आणि कुण्या माणसाला आमच्या घरी पण पाठवायचं नाही आणि सांगायचं मला जिथं माझा नवरा दिसेल ना